बघा, धान्याने कॉफी बनवण्यासाठी 10% पाणी असलेले दूध व पाण्याचे 70 लिटर मिश्रण तयार केले. परंतु ग्राहकांना कमी दूध असलेली कडक कॉफी हवी होती. परंतु ग्राहकांना कमी दूध असलेली कडक कॉफी हवी होती. 25% पाणी असलेले मिश्रण तयार करण्यासाठी या मिश्रणात घालाव्या लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये राशी निवडा. असा प्रश्न मिश्रण गुणोत्तर या घटकाशी संबंधित. लेकरांनो, धान्यानं कॉफी बनवण्यासाठी 10% पाणी असलेलं दूध व पाण्याचे 70 लिटर मिश्रण तयार केले. किती लिटर मिश्रण तयार केलं? 70 लिटर. धान्यानं तयार केलेलं हे मिश्रण धान्यानं तयार केलेलं हे काय आहे लेकरांनो? मिश्रण आहे. आता या मिश्रणामध्ये गणित म्हणते की 10% पाणी असलेलं, म्हणजे या मिश्रणात पाणी 10% आहे. पाणी किती आहे? 10%. मग आता एकूण मिश्रण 70%, 10% पाणी, अशा पद्धतीची मांडणी. या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा, म्हणजे 7 लिटर या सदरहू मिश्रणामध्ये किती आहे? पाणी आहे. मग दूध किती बाबा, हा प्रश्न आम्ही आमच्या मनाशी विचारला पाहिजे. एकूण मिश्रण 70 लिटरचं पैकी 7 लिटर जर का पाणी आहे, तर ही वजाबाकी म्हणजे प्राप्त होणारं उत्तर 63 लिटर या मिश्रणामध्ये काय आहे? दूध आहे. गणित म्हणते परंतु ग्राहकांना कमी दूध असलेली कडक कॉफी हवी होती. कॉफी कशी हवी होती? कडक. आता कॉफी किंवा चहा कडक होण्यासाठी त्याच्यात पाणी जास्त टाकावं लागते. लक्ष द्या. ग्राहकांना कमी दूध असलेली कडक कॉफी हवी होती. 25% पाणी असलेले मिश्रण, लक्ष देऊन ऐका, 25% पाणी असलेले मिश्रण तयार करण्यासाठी मिश्रणात घालाव्या लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये राशी निवडा. मग आता हे जे काही मिश्रण आहे त्याच्यामध्ये दूध आहे 63 लिटर. आता जे काही नवीन मिश्रण तयार करायचं कॉफी कडक होण्यासाठी, त्या मिश्रणात वाटल्याशी तर मांडतो, नवीन मिश्रणात लेकरांनो पाणी किंवा पाण्याचं प्रमाण आहे 25%. याचा अर्थ नवीन मिश्रणात दुधाचं प्रमाण किती हो? तर 75%. लक्ष द्या. मग हे 75% दुधाचं प्रमाण म्हणजेच हे 63 लिटर दूध होय. म्हणजे हे 75% दुधाचं प्रमाण म्हणजेच 63 लिटर दूध होय. गोष्टी लक्षात घ्या. तेव्हा नवीन तयार झालेलं एकूण मिश्रण किती, हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. 75% व्यावहारिक अपूर्णांकामध्ये मांडत असताना 75/100 अशा पद्धतीची मांडणी. एकूण मिश्रण उदाहरणार्थ X, ज्याच्यामध्ये 25% पाणी आणि 75% दूध आहे. हे 75% दूध म्हणजेच 63 लिटर दूध. नवीन मिश्रणामध्ये दुधाची वाढ करायची नाही, फक्त पाण्याची वाढ करायची. 25% पाणी असलेलं मिश्रण तयार करण्यासाठी हा शब्दप्रयोग असं सुचवतो की नवीन जे काही मिश्रण तयार करायचं त्याच्यामध्ये फक्त पाणी वाढवायचं, दूध नव्हे. त्याच्यामुळे हे 63 लिटर म्हणजे काय? तर नवीन मिश्रणातील 75% दूध. हे 75% दूध कसं निवडलं? सरळ गणित म्हणते की 25% पाणी असलेलं मिश्रण तयार करायचं, तेव्हा अर्थातच त्या मिश्रणात दुधाचं प्रमाण किती असणार? 100 वजा 25, 75%. म्हणजे हे 75% दूध म्हणजेच 63 लिटर दूध. तेव्हा एकूण मिश्रणाची राशी किती बाबा? एकूण मिश्रण उदाहरणार्थ X समजायचं, 75% हे दूध आहे. गोष्टी लक्षात घ्या. समोर 63 काऊन मांडले? तर 75% हे दुधाचं प्रमाण. एकूण मिश्रणाच्या 75% दुधाचं प्रमाण 63 लिटर आहे. पुढे चला, Xला जेव्हा आम्ही एकटं करतो तेव्हा 63 कडे जाताना हा फेरबदल लक्षात घ्या. 100 येथील गुणीला
आणि 75 जातील भागीला. संख्या परस्पर विरोध बाजूने जाताना छदस्थानी असेल, अंशस्थानी अंशस्थानी असेल, छदस्थानी मांडावी लागते. पुढे चला 25 75 25 100 आणि हा भाग जातो 21 न, म्हणजे x बराबर 21 गुणिला 4 अर्थात x बराबर 84 लिटरचं हे नवीन मिश्रण तयार होईल, ज्यामध्ये कॉफी कडक तयार करण्यासाठी 25% पाण्याचा वापर केला. आम्हाला जो प्रश्न विचारला की या नवीन मिश्रणात घालाव्या लागणाऱ्या पाण्याची लिटरमध्ये राशी निवडा. नवीन मिश्रण लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. नवीन मिश्रण आणि इथं वजा चिन्ह मूळ मिश्रण. आता नवीन मिश्रण किती झालं हो? 84 लिटर. लक्षात घ्या. आणि मूळ मिश्रण किती आहे? हे धन्यानं तयार केलेलं हे मूळ मिश्रण आहे 70 लिटर. मग याची जेव्हा आम्ही वजाबाकी करू तेव्हा प्राप्त होणारं उत्तर 14 लिटर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. हे 14 लिटर तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.